जय श्रीराम मंडळी. वर्षातनं 3 वेळा आपण कोटातलं सगळं शेण ओढून घेतो आणि भरपूर असं शेण दिवाळीतच आम्ही 11 टेलर शेणखत टाकून घेतलं होतं आणि ते आधी जूनमध्ये पण टाकलेलं होतं 15 टेलर आणि आत्ताही 7-8 टेलर शेणखत नेलेलं आहे. पूर्ण शेणखत आपलं हे पेरूच्या बागेला जाऊ द्यायचं आहे. आपली सगळी बागायती शेती असल्यामुळं का बागेला जास्त तर जास्त शेणखत टाकलेलं खूप छान आहे आणि खूप त्याचा रिझल्ट आहे. ऊन तर एवढं झालेलं होतं पण शेणखत भरायला चालू होतं. आम्ही छान असं आंब्याच्या सावलीला बाज टाकली आणि मस्त झोपी गेला. तर 4ला सगळं शेणखत उचलून झालेलं होतं. कोटा अगदी स्वच्छ आणि पूर्ण छान झालेला होता. इकडं गाई वगैरे बांधून घेतल्या आणि धारा काढायला मी लागले. मामांनी वैरणीची कुटी म्हणजे घासाची कुटी टाकायला सुरुवात केलेली आहे. आजची घासाची तयारी झालेली होती कुटी वगैरे करून आणि ही उद्याची तयारी घास आणून टाकलेला होता. इकडं दिवस मावळायला चाललेलाच होता आणि छान असं सनसेट बघू शकताय तुम्ही. आणि आमची गाय आजारी असल्यामुळं का तिला औषध पाजायचं चालू आहे. ती वेली आणि तिला मस्टड्या झाला असल्यामुळे तिच्या कासावर सूज आलेली आहे. त्यामुळे म्हणलं चला एक औषधाच्या 4-5 पुड्या दिलेल्या होत्या डॉक्टरांनी आणि सलाईन पण लावलेलं होतं आणि इंजेक्शन पण सोडायचे होते आणि ते करून घेतलं आणि तिला पहिले तर औषध पाजून घेतलं. धारा झाल्या आणि औषध पाजलं. तिला दोन्हीकडून सोडलं आणि इसनीला धरून असं वरी तोंड करून पाजलं. अशी काही सहजासहजी पेत नव्हती. खूप औषध पाजताना त्रास देतात. मुक्या जनावरांचं काही दुखतं ते कळत नाही पण त्रास इतका देतात काय विचारूच नका. तर भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय श्रीराम.